आज काय मी भलतीच खुश होते. कारण आबीच्या स्कूलमध्ये होता ओपन हाऊस. टीचरांनी त्याचं एवढं कौतुक केलं ना, आता आबीचं कौतुक केलं म्हटल्यावरती आबीच्या मम्माचं कौतुक केल्यासारखंच ते झालं की नाही. आज ना बऱ्याच दिवसांनी आम्हाला अशी गरमागरम जिलेबी इथे दिसली होती आणि रक्षाबंधनसुद्धा आता जवळ आलेलंच आहे. त्यामुळे राख्यांचे स्टॉलसुद्धा सगळीकडे लावलेत. आता आपण आलोच आहे, तर म्हटलं चला राख्यांची खरेदीसुद्धा करून जाऊया. मी माझ्या भावांसाठी सुद्धा घेतल्या आणि सासूबाईंच्या भावांसाठी सुद्धा घेतल्या. घरी आल्यानंतर आबी म्हणाला, की "मम्मा मला मॅगी खायची आहे." म्हटलं, "चल, आज तू मागेल ते मी तुला बनवून देते." आणि तोपर्यंत आमचे हे सुद्धा म्हटले, की "मला सुद्धा काहीतरी खावंसं वाटतंय." तर हे तांदूळ सुद्धा मी इथे भिजायला घातले. तोपर्यंत सासूबाईंनी हे थालीपीठाचं पीठ मळून ठेवलंच होतं आणि मी बनवणार होते आज फ्राईड राईस. तर सारख्या-सारख्या बाहेरच्या काहीतरी गोष्टी आणून खाण्यापेक्षा घरी काहीतरी बनवलेलं केव्हाही चांगलंच आहे. तर 15 ते 20 मिनिटं ते तांदूळ पाण्यात ठेवले, त्यानंतर शिजवून घेतले. ज्या होत्या भाज्या माझ्याकडे त्या घातल्या, थोडेसे सॉसेस घातले आणि मला ना फ्राईड राईसमध्ये भरपूर शेजवान चटणी आवडते. तर झटपट असा माझा फ्राईड राईस इथे तयार झाला आणि घरी सगळ्यांनाच तो खूप आवडला.